नमस्कार मित्रांनो, मी पंजाब बचाटे। आज आपण या व्हिडिओमध्ये सोप्या पद्धतीतली पेरू कलम पाहणार आहोत। मित्रांनो, कलम आली की आंबा कलम, चिकू कलम, परंतु याचे जे काही प्रोसेस आहेत ह्याच समजून घेणं शेतकऱ्याला अवघड होतं। त्यामुळे घरगुती आणि सोप्या पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना कशी कलम करावी, एक शेतकरी या नात्याने प्रत्येक शेतकरी बांधवाला कलम बांधता येईल, तसेच प्रत्येक प्रेक्षकाला कलम बांधण्याची ही माहिती देता येईल, यासाठी हा पेरूचा आजचा स्पेशल व्हिडिओ आहे। व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुम्हाला 100% कलमामध्ये यश मिळवता येईल हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो। आणि जी काही कलम आपण केलेली आहे ती जूनमध्ये केलेली आहे। सरासरी कलम बांधण्याची जी काही वेळ असते ती जूनमध्ये असते, त्यामुळे कलम करताना आपण जूनमध्येच करा। यासाठी लागणारं साहित्य मागे घ्या थोडं कॅमेरा। यासाठी लागणारं साहित्य ही जिरा सोड्याची एक बॉटल आहे। या ठिकाणी तुम्ही बिस्लरीची छोटी बॉटल सुद्धा वापरू शकता, ती 10 वाली बिस्लरी येते। आता कशा पद्धतीने आपण याची कलम केलेली आहे त्याचा व्हिडिओ तर माझ्याकडे नाही, परंतु तुम्हाला सोडून दाखवतो की कशी कलम डेव्हलप झालेली आहे। आणि पुढच्या वर्षाला नक्कीच तुम्हाला जर पेरू कलम करण्याची आवड असेल तर तुम्हाला पेरू कलम नक्की करता येईल। आणि सरळ साधी सोपी पद्धत आहे। आपण टेप मारलेला आहे वरती आणि कोकोपीट भरलेलं आहे यामध्ये। आता जूनमध्ये कलम बांधणी का करावी, तर जून नंतर जे काही 2-2.5 महिन्याचा काळ असतो त्यामध्ये थंड वातावरण असतं आणि पाऊस चांगल्या प्रकारे असतो। प्रत्येक कलम बांधणी प्रत्येक शेतकऱ्याला सहजरीतीने करता यावी यासाठी माझे व्हिडिओ असतात। आता कटर सुद्धा आणलेलं नाही आहे आज मी सोबत, थोडासा चाकूचा वापर करूयात आपण। आता याला कशा पद्धतीनं मुळं डेव्हलप झालेली आहेत ते आपण पाहणार आहोत। इथं सुद्धा मुळं निघतायत नवीन। थोडंसं कट करताना काळजी घ्यावी लागणार आहे। अशा पद्धतीने आपण बॉटल कापलेली होती मित्रांनो आणि याला टेपिंग केलेलं होतं। आता मुळं फसल्यामुळे आपल्याला कापावं लागणार आहे बॉटल। आणि तुम्हाला 100% कलम जमणार आहे। फक्त कलम बांधण्याची जी काही वेळ आहे ती योग्य असणं गरजेचे आहे। बघा कशा पद्धतीने मुळं या फांदीवरती डेव्हलप झालेली आहेत। आणि थोडेसे कट मारलेले होते, ते कट कसे मारले मी तुम्हाला सांगतो। इथं दाखवा थोडं। जी काही फांदी आहे तिला फक्त अशा स्वरूपामध्ये 1-2 ठिकाणी कट मारलेले होते। अशा स्वरूपामध्ये 1-2-3 ठिकाणी कट मारायचे आणि कोकोपीट त्यामध्ये भरून घ्यायचं, जेणेकरून जूनमध्ये आपण कलम बांधणी करायची आणि आपली कलम चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल। पेरूसुद्धा किती छान मोठ्या पद्धतीमध्ये आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। बघा, आणखी काही दिवस जर ठेवले असते इथनं सुद्धा मुळं निघलेली होती, जिथे कुठलाही कट वगैरे मारलेला नाही अशा ठिकाणी सुद्धा मुळं निघतात। म्हणजे याचा अर्थ असा आहे की कोकोपीट किंवा शेवाळाचा वापर करून आपण नक्कीच फांदीवरती मुळं त्याला फोडू शकतो आणि चांगल्या पद्धतीची कलम आपल्याला घरगुती कुंडीमधली कलम असेल किंवा बागेमध्ये तयार करायची असेल त्यासाठी अतिशय चांगला सोपा पर्याय शेतकऱ्यांसाठी आहे। कुठलीही मचमच नाही आहे जास्त। सरळ आपलं कोकोपीट घ्यायचं, एक कुठली बॉटल असेल त्यामध्ये 10 वाली बिस्लरी असेल ती सुद्धा घेतलीत, त्यामध्ये कोकोपीट भरून आपण फांदीमध्ये लटकून कोकोपीट पॅक भरायचं आणि त्याला टेपिंग करून थोडंसं बुरशीनाशक जर असेल तुमच्याकडे तर टाका, त्यामुळे आपल्याला मुळाला काही बुरशी वगैरे लागणार नाही आणि मुळं लवकर ग्रोथ करतील। तर ही होती अतिशय साध्या सोप्या पद्धतीमधली आपली पेरूची कलम। व्हिडिओ आवडला तर शेअर करा प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत। आणि अशीच माहिती तुम्हाला जर माझ्या चॅनलवरती आवडत असेल मित्रांनो, आपलं साधा आणि सोप्या पद्धतीने सांगण्याची म्हणजे सांगायचं एक साध्या आणि सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांना कळावं यासाठी एक प्रयत्न असतो।
तर बोलण्यामध्ये काही मागं पुढं होतं, त्यासाठी माफ करा. वर धरा थोडा. आणि पुढच्या वर्षाला आंबा कलमाविषयी काही नवीन अपडेट आपण घेणार आहोत. तसंच पाणी शोधण्याविषयी बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. तुम्ही जर पाणी शोधत असाल स्वतःचं नारळावरती, रॉडवरती, तर कशा पद्धतीनं बोरपाणी शोधायचा याचेसुद्धा बरेच व्हिडिओ आपण टाकलेले आहेत. 95% आपले सक्सेस रेट आपण या दुष्काळी भागामध्ये सुद्धा मागच्या 3 वर्षामध्ये दिलेला आहे. धन्यवाद.